नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व ठीक असतील अशी मी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता मी दूध तापवती आणि आता सगळा स्वयंपाक वगैरे झालेला, देवपूजा करायची ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि वातावरण पण पावसाचं झालं आहे आणि मी परत चुलीवाला ना आमच्या इथे पारावर आलेला आहे, तर मला चूल घ्यायची. तर मग त्यांना गवत कापायला जायचं होतं, पण मग त्यांना थांबवून धरलं आहे कारण की मला काय एवढं चुलीचं माहिती नाही कशी यायची काय. तर मग आता म्हटले आत्या त्यांना तुम्ही थांबून घ्या 2 मिनटं आणि मग घेऊन जा. नाही मी ना दूध तापवती आहे, स्वयंपाक झालेला आहे सर्व. काय पेरू कोणी दिला रे? काजीनी फुलं आणले का? हो का ग एवढीशे चालले? इथं बाहेर पाणी पण ते टगरीचे काय एवढीशे चालले? टोगरीची हा ना, ते खाली तेवढंच होती मी वरती 80 चुली गेले इथं जागे चौकामध्ये हे काय इथं म्हणजे आवर कोण नाही तुला आम्ही काय सांगायला नाही नाही सांगायचा विषय नाही काका. कंपनी मग मावशी 2 नेता येतील का? 2 घ्यायचे. जडे ते एक बाई कोण नाही रे का हा मम्मीला घ्यायची तिने औसाला घ्यायची, तिला थोडीच पेटवायची. 3 कोणाला काढून बाग ठेवायला हा. ज्याला वाटत आज पहिलीच वेळ आहे का मी तर तुमच्यासोबत देवपूजा शेअर करते. एका ताईंची मला कमेंट होती का ताई रोज देवपूजा तुम्ही शेअर करत जा. तर नक्की प्रयत्न करेल ताई मी देवपूजा शेअर करण्याचं, कारण की ना सकाळी कसं आहे सगळ्यांचं आवरून द्यावं लागतं, मग नंतर मी माझी देवपूजा वगैरे राहते. आणि स्वामी ना असा मोबाईल ना घेऊन पळतो, त्याच्यामुळे ना मला देवपूजा शेअर करता येत नाही. तो झोपलेला असतो ना तर मग ठीक आहे, पण मी नक्की प्रयत्न करीन. देवारा आहे ना पूर्ण पुसून घेतला चांगला स्वच्छ कपड्यांनी, आणि फोटो वगैरे ना ते पण स्वच्छ पुसून घेतले आणि देवांची ना आंघोळ घालून घेतली. देवांची आंघोळ मी नेहमी गरम पाण्यानेच घालते, थंड पाण्याने घालत नाही. आता सर्व आंघोळ घातल्यानंतर ना मस्त दिवा लावून घेते. आणि हा दिवा आहे ना दिवसभर राहतो, संध्याकाळी पण राहतो. संध्याकाळी दिवा लावायची पण गरज नाही, एवढा वेळ राहतो. म्हणजे माझंही ना देवाऱ्यातली लाईट खराब झालेली, ती अजून म्हणजे आणलेलीच नाही. ते गेले होते पण त्यांच्याकडनं उपलब्धच नव्हती, त्याच्यामुळे ना म्हटले आता जेव्हा आणतील तेव्हा लावतील. पण आणि हळदी कुंकू ना मी पंचपाळामध्येच पंचपाळामध्येच हळद आणि कुंकवट टाकून आणि ते ना काढून घेते आणि मग देवांना लावते तसं. कारण की हळदी कुंकू दोन्ही ना असं चिपकून राहत नाही ना, त्याच्यामुळे ना मग मी असं ना पाण्यात थोडंसं कालवते आणि मग लावते. पूर्ण देवांना पूर्ण हळदी कुंकू लावून घेते आणि आपल्या कपाळाला पण लावून घेते. पहिल्यांदाच देवांची आंघोळ घालायच्या आधीच माझ्या कपाळाला हळदी कुंकू लावून घेतलं होतं मी. मंगल कलशामधलं पण रोजच्या रोज पाणी बदलते. आणि नारळ येणं नाही मंगल कलशावर जे ठेवते ना ते त्याला पण रोज आंघोळ घालते, म्हणजे धुवून घेते नारळ आणि असं असते पण काढून घेते. आता तुम्हाला ना ते उलट्या हाताने दिसत असेल, माझ्या डाव्या हाताने, पण नाही ते मी उजव्या हातानेच केलेले आणि सर्व उलटं दिसते कारण की फ्रंट कॅमेऱ्याने घेतलेला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे. आणि मंगल कलशामध्येच नाही 1 रुपया सुपारी हळदी कुंकू अक्षता असे वाहून घेते आणि नारळ ठेवते. आणि हे मुकुट आहे ना माझ्याकडे होतं ना ते मी लावते, त्याच्यावर मस्त असा गजरा पण लावलेला होता. आणि वाटीमध्ये हळदी कुंकू वगैरे टाकून आणि मग मस्त त्याच्यावर कलश ठेवून देते. आता माझ्या इकडे ना थोडीशी जागा कमी पडते ना म्हणजे देवाऱ्यात, तर त्याच्यामुळे ना मी छोटी वाटीत ठेवते, मस्त बसतो तिथे पण. आणि आरोनीने मला फुलं पण आणून दिली होती, ते पण देवांना मी मस्त वाहून घेते. आणि जास्वंदीची फुलं भरपूर आहे आमच्याकडे. आणि टगरीची फुलं ना तिने ना शेजारच्या मावशींकडून आणली. आमच्या इथं पण झाड आहे, पण ते ना एक दिवस मामांनी छाटलं ना तर ते परत नीट झालंच नाही. त्याच्यामुळे ना आता फुलांची खूप टंचाई आहे आणि नेहमी रोज गावातून आणून पण नाही परवडायचा विषय पण नाही, पण जायला पण वेळ नाही भेटत आणि कोणी आणून पण द्यायला नसतं. माझी देवपूजा पण मस्त झाली होती. कशी झाली होती देवपूजा ते पण मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथे ना मस्त मी आता ना आले होती ब्लाऊज शिवायला, कारण की घरातलं आवरल्यानंतर जवळजवळ ना 12 वाजले होते. ह्या 12 वाजता मी ब्लाऊज शिवायला आली होती.
प्रत्येक कस्टमर येऊन जातो, पण हे कसं आहे मला आहे ना म्हणजे कधी कधी इतका आळस येतो ना, तर काम करायचा पण कंटाळा येतो. म्हणजे आळस कसा येतो तर हे ना गरमीचे दिवस आहे, गरमीच्या दिवसात आहे ना इथं पत्र्यांमध्ये इतकं गरम होतं ना, तर बास रे बास. त्याच्यामुळे बघा मी फॅन पण इथं लावलेला आहे, पण फॅन लावून पण आळस चढतो आणि कुणीच नसतं, असं एकटं एकटंच असं वाटतं. पण बाजूला घरं असल्यामुळे ना, त्याच्यामुळे कुणी रस्त्याला पण दिसत नाही दुपारच्या वेळेस. आणि हे बघा आता हा माझा याला आहे ना, मला मटका गळा शिवायचा होता. असे सिल्कचे ब्लाऊज असले ना तर साधे सिंपल गोल चौकोनी मटका गळा वगैरे असेच छान दिसतात नेहमी. आणि यांना डिझाईन वगैरे एवढी काही छान दिसत नाही, पण प्रत्येकाची आवड असते, त्यांच्या त्यांच्या हिशोबाने ते शिवत असतात. हे बघा आता आहे ना मटका गळा पण व्यवस्थित आता म्हणजे घातल्यानंतर आहे ना तो खूप पसरल. आता वाटत नाही तसं, पण घातल्यानंतर पसरल. आणि त्याला आहे ना मटका गळा शिवताना ना काळजी घ्यायची का म्हणजे गळा आहे ना आपला व्यवस्थित घातल्यानंतर आहे ना तो एकदम व्यवस्थित आकार आला पाहिजे मटका गळ्याचा. आता याने वेगवेगळे डिझाईन खूप काही डिझाईन आलेले आहे ब्लाऊजमध्ये, पण खूप असे फॅन्सी ब्लाऊज आलेले. पण आता प्रत्येकाची चॉईस असते त्याप्रमाणे. आता मटका गळ्याला आहे ना मी व्यवस्थित आहे ना मस्त लेस लावून घेते, मॅचिंगच लेस लावली म्हणजे छान वाटलं. असं गोल्डन लावली असती ना तर चांगलं दिसलं नसतं, त्याच्यामुळे होती माझ्याकडे मॅचिंग, तर मी तीच लावली. आता या ब्लाऊजची शिलाई ना मी 170 रुपये घेणार आहे, कारण की त्याला नॉड आणि लेस लावून शिवणार. आणि खालून पण आहे ना एक लेस लावून घेतली, छान वाटत होता. आणि त्याला नॉड पण लावायची होती, आणि नॉड पण होती माझ्याकडे मॅचिंग, मग तीच नॉड मॅचिंग लावली मी. आणि म्हणजे त्याने हे बघा मटका गळा आपण जेव्हा कट केला ना तर अस्तरचा कपडा उरलेला, म्हणजे सॉरी ब्लाऊजचा कपडा उरलेला, तर त्याच्यातच मागचं फूल तयार करून घेतलं. मागचं फूल तयार करण्यासाठी एक्स्ट्रा पण कपडा लागतो, पण आता असा गळा कापल्यानंतर त्याच्यातून जो कपडा उरतो ना त्याच्यातच आपले मागचं म्हणजे कळी होऊन जाते. आता मला तो ब्लाऊज रेडी झाल्यानंतरून दुसरे पण ब्लाऊज शिवायचे होते, तर हे 4 ब्लाऊज म्हणजे दुसऱ्याचे कस्टमरचे होते, ते पण शिवायचे होते. तर मी तेच पाहत होती कोणते ब्लाऊज शिवायचे काय. तर बघा आता हे 4 ब्लाऊज आहे, हे 4ही ब्लाऊज आता मी कटिंग करून घेणार आहे. त्याच्यासाठी लागणारा अस्तर बघत होते आहे का नाही, तर ते पण अस्तर कटिंग करून घेतलं. हा बघा हा ब्लाऊज आहे ना रेडी झालेला होता. आता हे ब्लाऊज मला जे काढले ते अस्तर वगैरे, तर ते ब्लाऊज कटिंग करायचे होते. तर एकाच मापाचे ब्लाऊज असल्यामुळे ना ते मी एकावर एक ठेवून कटिंग करणार आहे, जेणेकरून आपला वेळ पण वाचतो आणि पटकन पण होतं. आणि परत पॅटर्न काढून ठेवलेले असले ना तर काही टेन्शन नसतं, कारण की पॅटर्न फक्त ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे, तर इतक्यात आपले ब्लाऊज पण कटिंग होऊन जातात. हे बघा हे 4ही ब्लाऊज कटिंग करून झालेले आहे. आता मध्ये शिवायला घेते. एकाच कस्टमरचे 4ही ब्लाऊज आहे आणि 34 साईजच्या पॅटर्नवरचे ब्लाऊज आहे, म्हणजे 34 साईजचे. आणि याच्याकडे ना फक्त गोलगळे, त्याला काही पण लेस आणि नाडी लावायची, गोलगळे लेस आणि नाडी लावायची. खूप दिवसापासून पडलेले ब्लाऊज, म्हणजे खूप पेंडिंगमध्ये खूप काम पडलेलं आहे. कधी कधी ना नाता आहे ना सध्या खूप आळस येतो, आळस म्हणतात ना ते दिवस आहे आता सध्या खूप. आणि वातावरण पण आहे ना घडीत आहे ना पावसाचं वातावरण वाटतंय आणि घडीत ऊन पण पडतंय, असं होतंय. आता याच्यातून ही 4ही ब्लाऊज बघते आज झाले तर ठीकच आहे, किती होतात आणि किती नाही. आणि 2 ब्लाऊज शिवून झालेले आहे, दाखवलाच मी. हा दे. आणि हाय असे मी 2 ब्लाऊज शिवून झालेले, त्याचा असा गळा शिवलेला आहे. हे पण एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे, हे दोन्ही पण. हा एक असे 3 एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे. हा काल शिवलेला आहे. छान वाटतोय गळा, घातल्यावर छान वाटते. तसे हे एका कस्टमरचे 3 ब्लाऊज आणि हे एका कस्टमरचे 4 ब्लाऊज. आता हे शिवून घेते 4ही ब्लाऊज आहे ते, बघते किती वाजेपर्यंत होतात ते. ते ब्लाऊजांना ना हुक पण लावायची, काही ना हुक आहे काही बटन आहे, साड्यांना फॉल बिडिंग करायची, सर्व काम आहे ना खूप पेंडिंग पडलेली. घेतलं ना करायला तर एकामीच भरपूर कामं होतात, नाही तर काहीच होत नाही. सारख्या गाड्या चालू, खूप गाड्या चालल्या रस्त्याला. आता सध्या ना लग्न सरही पण नाही, आमच्या इकडे लग्नच नाही आता सध्या, कारण की गॅस टाक्या भेटत नाही ना,
तर लग्नांचे हॉल वगैरे ना सर्व बुकिंग बंद आहे वाटतं, कारण की इकडं लग्न अजून तर म्हणजे होते लग्नांचे ब्लाऊज ते दिलेले कंप्लीट करून, आणि आता सध्या ते नाहीच आहे. काय आहेत 5-6 आहेत ते लग्नांचे, ते सर्व डिझाईनचे ते पण शिवल्यावर तुम्हाला दाखवेल. ते ना 10-12 तारखेला ना सर्व ब्लाऊज द्यायचे, ते 5-6 ब्लाऊज आहे ना, जास्त असतील कदाचित, मोजले नाही मी, पण मग ते ना 10-12 तारखेपर्यंत द्यायचे सर्व डिझाईनचे ब्लाऊज आहे. ब्लाऊज कटिंग झाल्यामुळे ना पटकन ब्लाऊज शिवून होतं. ते बघा आता ते ब्लाऊज कटिंग करून ठेवले होते, तर मी लगेच ब्लाऊज शिवायला सुरुवात केली. एका बैठकीत बसलं ना तर ब्लाऊज होतात, आणि सारखं सारखं उठत राहिलं ना तर ब्लाऊज पटकन शिवून होत नाही, कारण की आपलं लक्ष आहे ना दुसरीकडं जातं. मी ना 12 वाजता आली होती ना, तर डायरेक्ट 5 वाजेपर्यंत मी एवढे एका बैठकीत 6 ब्लाऊज शिवले होते, कारण की सारखं उठत असते ना तर मग झाले नसते. आणि स्वामीला घ्यायला पण आत्या होत्या, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं, त्याच्यामुळे पटकन शिवून झाले. आता हा एक ब्लाऊज पण शिवून घेतला आणि फिटिंग बिटिंग पण करून घेतली. आता बरं दुसरा ब्लाऊज शिवण्यासाठी ना लागणारं दोरा वगैरे ते एकाच ठिकाणी बघून घेतलं. मग आधीच आहे ना सर्व काढून ठेवलं ना तर मग टेन्शन नाही राहत. आणि हे बघा पूर्ण दोऱ्यांचा गुंता झालेला आहे, तो पण काढावा लागतो सारखा. पूर्ण दोरे ना भरपूर भरलेले होते, तर भरपूर संपलेले. आता काही म्हणजे नाशिकला गेले ना तर दोऱ्यांचा बॉक्स वगैरे सर्व आणावं लागेल. आणि आता दुसरा ब्लाऊज शिवण्या बसायच्या आधी ना मी बॉबिन वगैरे सर्व भरून घेतले, आणि खूप सारा म्हणजे कचरा होता तो पण गोळा करून घेतला. भांडे वगैरे सर्व झाले. आता जवळजवळ आहे ना 8:45 झालेले, 8:45 वाजले. आता म्हटलं चल दुकान आवरून येते आणि बघते उद्याचं काय शिवायचं काय नाही. तर म्हटलं त्याचं पण बघून यावं, म्हणून मी दुकान उघडलं. म्हणजे उघडंच होतं, पण मग बाकी घरातलं स्वयंपाक वगैरे बाकी होतं ना, मग तो करायला गेलेली होती. मग आज माझी ही ब्लाऊज शिवून झालेली तुम्हाला दाखवते. हा कटोरी ब्लाऊज आहे 34 साईजचा, सिंपल आहे फक्त, त्याला नाव आहे दुसरं काहीच नाही. कटोरी फक्त बाहेर पण बघा किती अंधार झालेला आहे. हाय ते 4ही ब्लाऊज कटिंग केलेली होती तुमच्यासमोरच, ते 4ही ब्लाऊज झालेली. आणि ते 2 तुम्हाला दाखवलेच होते मगाशी मी, म्हणजे 2 कस्टमरचे ना पूर्ण काम झालेलं आहे. आता हा एक, हा मटका गळा शिवलेला आहे, हा पॅरोट कलरचा, हा आधीच शिवलेला आहे. आज आहे ना माझ्या किती 6 ब्लाऊज झाले शिवून, म्हणजे म्हणजे 2 कस्टमरचे हे काम पूर्ण झालेले. साड्या पण फॉरवर्डिंग करून ठेवलेल्या आहे त्यांच्या. आता यांना हुक बटणं वगैरे लावायचे बाकी आहे, ते लावून तर ते उद्या लावील, नाहीतर कोणी घ्यायला आलं आहे त्यावेळेस वेळेसच लावेल. काय हो स्वामी काय करतोय? इच्छा बसला ठेवलाय असं ठरवलेलं काम वेळेत झालं ना तर खूप आनंद होतो, कारण की आपलं नियोजन असं म्हणजे आपण नियोजनात राहिलो ना तर ते काम होतं. फक्त आपण नियोजन केलं पाहिजे का आपल्याला एवढ्या वेळेत आणि हे काम झालंच पाहिजे, तर ना ते 100% ते काम होतं. आणि आपण नियोजन केलं आणि त्याचं म्हणजे असं फक्त बसून राहिलं तर ते काम होत नाही. हे बघा आता आहे ना मी लगेच दुसऱ्या दिवसाच्या ब्लाऊजांची पण तयारी करत होती, म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी येऊ नये फक्त ब्लाऊज शिवायचे. आता हे 2 ब्लाऊज होते 40 साईजचे, तर म्हणजे मग मी ना तर 1 मीटर अस्तर लागलं होतं मला 40 साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग करण्यासाठी. तर मी ते अस्तर आहे ना व्यवस्थित आहे ना आथरून घेतलं आणि पॅटर्न ठेवून आहे ना पटकन कटिंग करून घेतलं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.